इलेक्ट्रिसिटीला काय झालंय आई? इलेक्ट्रिसिटीला काय झालंय? अरे मला तुझ्यापासून लांब राहायचं नाहीये अनिता. तू, आई, माऊली हेच माझं जग आहे. आणि बाहेरचं एक जग आहे. त्या जगाला माझ्याकडून काहीतरी वेगळंच हवंय. माझं संशोधन आता एका वेगळ्या टप्प्यावर आलंय. गेली 7 वर्ष मी घेत असलेली मेहनत तू पाहतीयस. तुझा त्याग मला कधीही विसरता येणार नाही. खूप सहन केलेस तू माझ्यासाठी. पण आता ही जी मंदी आली आहे ती सगळ्या जगासाठीच आली आहे. जर मला माझा रिसर्च पूर्ण करायचा असेल तर मला त्याच फर्म बरोबर काम करायला लागेल आणि तिथून लोक कमी करतायत. गेले 6 महिने झाले मी इथे आलोय. बेकार बसलोय. मला वेळ लागायची पाळी आली. मला असं नाही जगायचं अनिता. मी स्वप्न पाहिलेत, त्यासाठी कष्ट घेतलेत. तिथे तेच लोक काम करू शकतात आता ज्यांच्याकडे परमनंट रेसिडेन्सी आहे. आणि तरच आपल्या सगळ्यांना एकत्र राहता येईल. आता फक्त तूच माझी मदत करू शकतेस अनिता. माझं तिकडे जाणं आवश्यक आहे. अजूनही काही मार्ग असतील ना नचिकेत? नोकऱ्या इथेही आहेत. लोक इथेही जगतायतच की. इथे कर संशोधन. आपली माणसं सोडून दुसऱ्या जगात काय असतं रे? तुला नाही समजणार आई. काय नाही समजणार मला? तू तिथे त्यांना नको होतास म्हणून तर तुला इथं परत यावं लागलंय ना? मला सडत कुजत नाही जगायचंय. जे मला येतं ते मला करायचंय. 7 वर्ष घातलीत मी आत. ज्यासाठी माझा जन्म आहे ते सोडून जगत राहणं. तुम्हाला असं वाटतं की मी पुन्हा तुमच्याशी लग्न करावं? अनिता, ते वेगळं आणि हे वेगळं. माझी काहीच तक्रार नाहीये. तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर खुशाल जा. मी माझ्या मुलीला सांभाळेन. तुमची आई जर तुमच्याबरोबर यायला तयार असेल तर तिलाही खुशाल येऊ द्या. पण माझ्या मुलीला मी जाऊ देणार नाही. स्वाभिमान. अगं काय मिळवणार आहेस त्याने? स्वाभिमानापायी घालवशील सगळं. स्वाभिमान सोडला तर उरतच काय? जावयाच्या दारात जाऊन पडणार आहात? तुमचा मुलगा घर सोडून गेलाय. मी अजून जिवंत आहे. आणि हे तुमचं घर आहे. परकी तर मी आहे ना. जायचंच असेल तर मी घर सोडून जाते. मी नातं नाकारलंय. जबाबदारी नाकारलेली नाहीये मी. हे तुमचं विठ्ठल विठ्ठल करणं ही पण एक नशा आहे, नशा. आणि ह्या नशेचा आधार घेऊन तुम्ही स्वतःच्या प्रश्नांपासून तोंड फिरवून पळून जाताय. आत्ताही तुम्ही तेच करताय. घरात संकट आलं तर तुम्ही पळून चाललात. अहो नका करू असं.